काय करतोय? हा, बटाटे शिजवतो. काय करतोय? बटाटे. सोलतो. होय, निघते ती का साला? होय, तेव्हा आता बघा थोडं किती सोलली? एवढी सोल. तू सोलले का? खरं तर एवढ्या सगळ्या साला अगोदरच काढल्या होत्या, पण थोडीशी वेळ होईल चकली करण्यासाठी म्हणून मी ही थोडी त्याला मदत केली, पटपट काढून घेतली साल. खरं साल काढू लागाय गेली, पण त्यानं काय केलं, मग मी पटापटा कुणाच्या होता काढून बघू अशी शर्यत माझ्यासोबत लावून घेतली. पण खरं तर साल काढण्यात मी जिंकले होते. आपण कायम स्वयंपाकघरात अशी कामं आपल्याला असतात, त्यामुळे आपल्याला पटपट ही कामे होतात. त्यामुळे ती पटपट साल काढून घेतल्या बटाट्याच्या आणि नंतर बटाटा किसून घ्यायचा होता. आणि बटाटा किसून घेतला, मस्त पटापट बटाटा खिसताना खिसणे लागायचं पण भीती वाटत होती, पण हसत खेळत आपले पटकन होऊन गेले एवढे सारे बटाटे किसून. आणि नंतर म्हटलं चला आता चकली बनवायची. चकली बनवण्यासाठी शाबूची खीर म्हणजे थोडंसं पाणी टाकून शाबूची खीर करून घेतली आणि ती बटाट्यामध्ये खरं मिक्स चांगली करून, खिसलेल्या बटाट्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली. आणि मीठ आणि तिखट मी तर त्या शाबूमध्येच पाण्यामध्ये टाकलं होतं, त्यामुळे ती एकदम परफेक्टच झालं होतं. आणि नंतर चकल्या वगैरे घालून आली. चकल्या घालताना खरं तर व्हिडिओ घेता आला नाही, कारण की बाहेर उन्हामध्ये गेले होते आणि व्हिडिओ घेण्यासाठी पण कोणी नव्हतं, त्यामुळे व्हिडिओ काय घेताच आलं नाही. म्हटलं मग जाऊ द्या, असू द्या. चकल्या घालून आल्यानंतर खूप सारं ऊन लागलं होतं, म्हटलं आता चला थोडंसं काहीतरी थंड खायची इच्छा झाली होती, म्हणून हे थंड खाण्यासाठी कलिंगड घेतलं होतं. कलिंगड खाल्लं आणि नंतर बघा दुसऱ्या दिवशी सुकल्यानंतर चकल्या आपल्या अशा झाल्या होत्या. तळल्या म्हणजे एकच नंबर फुगतेल्या इतक्या भारी चकल्या झाल्या होत्या बघा. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय.